हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या रविवार 15 मार्चच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की या मालिकेत आता पुढे नेमकं काय घडणार आहे. कारण मागील 6-7 महिन्यांपासून ही मालिका सुरू आहे आणि सध्या या मालिकेत जे ट्विस्ट येत आहे ना ते प्रेक्षकांना सगळ्यात जास्त आवडतं आहे. आत्ता कुठे मालिका रंगात आली आहे, ढंगात आली आहे आणि मालिका पाहायला वेगळीच मजा येते. तर फ्रेंड्स, आत्ता कोठे बाजाबाईचा खरा चेहरा दुष्यंत समोर आला होता. कृष्णाने महत् प्रयत्न करून, इतके जास्त प्रयत्न करून कसंबस त्या बाजाबाईचं सत्य दुष्यंत समोर आणलं होतं की तुमची आई ही कपटी आहे, पाताळयंत्री आहे, कारस्थानी आहे. तिने अनेकदा माझा जीव घेण्याचा प्रयत्न केलाय. आणि कारण तर काय की कृष्णा गरीब आहे, उकिड्यावरची आहे आणि ती दुष्यंतला शोभत नाही, आमच्या रांगणे पाटील घराण्याला शोभत नाही, म्हणून हे सगळं तिने केलंय असं कृष्णाने दुष्यंतला सांगितलं. दुष्यंत समोर साक्षी पुरावे सगळं ठेवलं. तेव्हा कोठे दुष्यंतचा विश्वास बसला आणि मग दुष्यंत आणि कृष्णाने बाजाबाईचं घर सोडलं. त्यानंतर बाजाबाईने आपला वार केला. या कृष्णाने माझ्या लेकाला, माझ्या दुष्यंतला माझ्यापासून तोडलं, माझ्या घरातून बाहेर काढलं, माझ्यापासून दूर नेलं. आता मी कृष्णाची सगळ्यात आवडती गोष्ट, तिच्या बाची शेवटची आठवण, तिची शेतजमीन तिच्यापासून हिरावून घेणार असं म्हणून बाजाबाईने चक्क कृष्णाच्या जमिनीचा ताबा घेतला. आणि त्यासाठी कृष्ण आणि दुष्यंत यांनी गावातच राहायचं ठरवलं की जोपर्यंत बाजाबाईचं पूर्ण कर्ज फिटत नाही तोपर्यंत हे गावातून जाणार नाही. एकीकडे दुष्यंतला लंडन, अमेरिका वेगवेगळ्या ठिकाणून ऑफर येत आहे की सर तुम्ही आमच्या कंपनीत नोकरीला या. दुष्यंतला काम देण्यासाठी सगळ्या कंपन्या या उत्सुक आहेत, परंतु दुष्यंत हा कोठेही जाण्यासाठी उत्सुक नाहीये. त्याला कृष्णा सोडून काही दिसतच नाही, म्हणजे ही चांगलीच गोष्ट आहे. पण आता या मालिकेमध्ये दुसरा सगळ्यात मोठा धमाका होणार आहे. बाजाबाई, कृष्णा, दुष्यंत, आढळराव हे तर नेहमीच झालं, पण मागील काही दिवसांपूर्वी या मालिकेत अनुसूया आणि समर या दोन नवीन पात्रांची एंट्री झाली होती. अनुसूया म्हणजे आढळरावांची पहिली बायको आणि समर म्हणजे या अनुसूयाचा आणि आढळरावांचा मुलगा, म्हणजे तो दुष्यंतपेक्षा सुद्धा मोठा आहे. दुष्यंतचा मोठा सावत्र भाऊ आहे आणि या रांगणे पाटलांच्या संपत्तीवर खरा त्याचा हक्क आहे. तो या संपत्तीचा खरा वारसदार आहे आणि हे दोघे आता आपली सगळी संपत्ती मिळवण्यासाठी, आपला हक्क मिळवण्यासाठी परत आले आहेत. आणि कृष्णाला हे सगळं सत्य माहीत होतं. कृष्णाला हे सगळं सत्य कळालं. कृष्णाने समर आणि अनुसूयाला वचन दिलं, मी तुमची मदत करेल, तुम्हाला तुमचा हक्क मिळवून देण्यासाठी मदत करेल. पण आता समर हा कृष्णाच्या विरोधात गेला आहे. कृष्णा ही स्वतःच्या नवऱ्याची, दुष्यंतची साथ देते. कारण जर समरला सगळी प्रॉपर्टी मिळाली तर दुष्यंतचा हक्क हिरावला जाईल, दुष्यंतला काही मिळणार नाही. त्यामुळे कृष्णा ही आपल्या विरोधात गेली आहे असं या समरला वाटलं. आणि समर आता जे काही करणार आहे ना, त्यामुळे या मालिकेत खूप मोठा धमाका होणार आहे, एक खूप मोठा ट्विस्ट येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, सोमवारच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की समर हा डायरेक्ट दुष्यंतला नडणार. दुष्यंत समोरच तो बाजाबाई विरुद्ध काही बाही बोलेल की बाजाबाई अशी आहे, बाजाबाई तशी आहे, बाजाबाई असं करते, बाजाबाई तसं करते. आणि शेवटी दुष्यंतला आपल्या आईचा कितीही राग आलेला असला तरीही कोणताही मुलगा आपल्या आईविषयी असं चुकीचं ऐकून घेऊ शकत नाही. आणि यावरूनच समर आणि दुष्यंतमध्ये जोरदार हाणामारी सुरू होईल. समर आणि दुष्यंत एकमेकाच्या अंगावर धावून जातील आणि आपला दुष्यंत तर हिरोच आहे, तो समरची चांगली धुलाई करणार. आणि सगळे गावकरी हा व्हिडिओ शूट करत असतील आणि हा व्हिडिओ कृष्णापर्यंत सुद्धा पोहोचणार की समर आणि दुष्यंतची मारामारी सुरू आहे. तेव्हा कृष्णा आणि अनुसूया या दोघी एकत्र असतील आणि या दोघींना हा व्हिडिओ पाहून जबर धक्काच बसेल. या दोघांची मारामारी थांबवण्यासाठी कृष्णा धावत पळत जाईल आणि ही मारामारी थांबवायचा प्रयत्न करणार. परंतु कृष्णा तेथे पोहोचण्याआधीच आढळराव तेथे पोहोचलेले असतील. आढळराव दुष्यंत आणि समरच्या मध्ये येतील आणि मग समरला जा विचारतील, ए कोण आहेस रे तू? म्हणजे समरला तर याआधी त्यांनी गावात कधी पाहिलंच नाहीये. आणि ते समरला विचारतील की तू कोण आहेस? आमच्या गावात येऊन माझ्या मुलाशी मारामारी करतोय, तुझी हिंमत कशी झाली? आणि मग समर आजपर्यंतचा सगळ्यात मोठा खुलासा करणार. कदाचित ही वेळ योग्य नव्हती,
पण समरने हा खुलासा केलाय आणि स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेतलाय. समर हा रागाच्या भरात चक्क आढराव आणि दुष्यंत समोर आपलं सत्य सांगणार. मी तुमचा मुलगा आहे, तुमची पहिली बायको अनुसूयाचा मुलगा समर, तुमचा मुलगा समर, या दुष्यंतचा सावत्र भाऊ समर. हे ऐकून आढळरावांच्या पायाखालची जमीनच सरकणार. दुष्यंतला सुद्धा जबर धक्का बसेल. एकतर आधीच दुष्यंतच्या मनात आढळरावांविषयी खूप राग आहे. त्याला असं वाटतं की आढळरावांनी माझ्या आईला त्रास दिलाय, तिला मारहाण केलीये, तिचा छळ केलाय, कधी माझ्यावर प्रेम नाही केलंय. आणि जेव्हा दुष्यंतला हे सत्य कळेल की आढळरावांचं बाळजाबाईच्या आधी सुद्धा एका बाईशी लग्न झालं होतं आणि आढळरावांचा मला सोडून सुद्धा अजून एक पोरगा आहे, तेव्हा तर दुष्यंतचा राग हा 7वे आसमान पे असेल यात शंका नाही. म्हणजे या सगळ्या प्रकरणानंतर दुष्यंत आणि आढळरावांमधील दरी कमी होण्याऐवजी या दोघांमधील दरी आणखीनच वाढणार आहे. पण आढळराव आणि दुष्यंतचं नातं कसं असतं यापेक्षा समरने हे सत्य सांगितल्यानंतर त्याचे परिणाम काय होतील हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. कारण समरने अजून एकच सत्य सांगितलंय की आढळराव मी तुमचा मुलगा आहे, तुमच्या पहिल्या बायकोचा अनुसूयाचा मुलगा आहे. पण त्यानंतर आढळराव म्हणतील हे शक्य नाहीये, कारण माझी पहिली बायको अनुसूया ही कोणत्याही बाळाला जन्म दिल्याशिवायच मेली होती, तिचा केव्हाच मृत्यू झालाय. जर ती जिवंतच नाहीये, जिवंत असताना तिने कोणत्याच बाळाला जन्म दिला नाही, मुलाला जन्म दिला नाही, तर तू माझा मुलगा कसा असू शकतो? मग समर पुढचे खुलासे सुद्धा करणार का? समर त्यांना सांगणार का की तुमची पहिली बायको अनुसूया जिवंत आहे, ती माझ्याबरोबर राहते? तो कृष्णा, दुष्यंत, आढळराव या सगळ्यांना घेऊन आपल्या घरी जाणार का? अनुसूया आणि आढळरावांची भेट घडवून देणार का? हे पाहणं इंटरेस्टिंग असेल. आणि मग त्याच्या पुढचा खुलासा, इतकी वर्ष अनुसूया आणि समर हे आढळरावांपासून का दूर राहिले? आढळरावांनी पहिली बायको जिवंत असताना बाळजाबाईशी लग्न का केलं? हा प्रश्न दुष्यंत नक्की विचारणार. मग या प्रश्नाचं उत्तर समर आणि अनुसूयाने जसं कृष्णाला दिलं होतं तसंच ते दुष्यंतला देतील का? ते दुष्यंतला सांगतील का की तुझी आई बाळजाबाई ही नाचणारी बाई होती, जिने आढळरावांच्या संपत्तीच्या लालसेपायी, लालचपायी आढळराव आणि अनुसूयाचा संसार मोडला आणि त्यानंतर चक्क आढळरावांची दुसरी बायको म्हणून घरात आली, आढळरावांची पहिली बायको अनुसूयाचा खून केला? हे सगळं सत्य दुष्यंतला समर आणि अनुसूया सांगतील का? आणि त्यापेक्षा मोठा ट्विस्ट, हे सगळं दुष्यंतला पटणार का? दुष्यंतला हे तर वाटलंय की आपली आई खोटी, कपटी, कारस्थानी आहे, पण आपली आई नाचणारी बाई होती. आपल्या आईने आढळरावांचा संसार मोडला, आपल्या आईने आढळरावांच्या पहिल्या बायकोचा खून करण्याचा प्रयत्न केला. हे सगळं दुष्यंतला पटणार का? हा सुद्धा खूप मोठा प्रश्न आहे. आणि त्यापेक्षा मोठा ट्विस्ट, जेव्हा दुष्यंतला हे कळेल की या सगळ्या गोष्टी कृष्णाला माहीत होत्या आणि कृष्णाने समर आणि अनुसूयाला प्रॉमिस केलं होतं, वचन दिलं होतं, शब्द दिला होता की मी तुम्हाला तुमचा हक्क मिळवून देईल, अनुसूयाला आणि समरची त्यांना त्यांची जागा परत मिळवून देईल. जर हे दुष्यंतला समजलं तर दुष्यंतची रिॲक्शन काय असेल हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. म्हणजे एकूणच हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेत जो सोमवारचा एपिसोड असणार आहे ना, तो आता ही मालिका कोठे जाईल याची दिशा ठरवणार आहे. कारण एक सत्यच आपल्याला प्रोमोमध्ये कळलंय. उद्या काय होणार पुढील भागात या प्रोमोमध्ये आपल्याला एवढं दाखवलं गेलं की समर आणि दुष्यंतची मारामारी होते, आढळराव ही मारामारी थांबवतात, कृष्णाला ही मारामारी होते हे कळतंय आणि कृष्णा त्यांच्याकडे धावत सुटली आहे. आणि मग समर हा रागाच्या भरात आढळराव आणि दुष्यंत समोर आपलं सत्य सांगतोय की मी आढळरावांचा मुलगा आहे, आढळरावांची पहिली बायको अनुसूयाचा मुलगा आहे. पण त्यानंतर काय? त्यानंतर समर आणखीन काय काय सांगणार? समर अनुसूया आणि आढळरावांची भेट घालून देणार का? अनुसूया आणि समर दुष्यंतला हे सगळं बाळजाबाईचा भूतकाळ सांगणार का? कृष्णाबद्दल सांगणार का? हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. आणि मग त्यापेक्षा मोठा खुलासा, हे जे सगळं झालंय की समर हा आढळरावांना म्हणतो मी तुमच्या बायकोचा मुलगा आहे, पहिल्या बायको अनुसूयाचा मुलगा आहे, मी तुमचा मुलगा आहे. ही गोष्ट भर चौकात, भर गावात झाली आहे. सगळ्या लोकांनी हे पाहिलंय, लोक त्याचा व्हिडिओसुद्धा शूट करत होते. मग हा व्हिडिओ बाळजाबाईपर्यंत नक्की पोहोचणार, ही खबर कोणीतरी बाळजाबाईपर्यंत पोहोचेल की गावामध्ये एक मुलगा आलाय जो सांगतोय की मी आढळरावांचा मुलगा आहे,
आढरावांचा सख्खा मुलगा आहे, त्यांच्या पहिल्या बायकोचा अनुसूयाचा मुलगा आहे. आणि जर बाळाबाईला हे समजलं तर बाळाबाईच्या पायाखालची जमीनच सरकणार आणि बाळाबाईला समजेल की जर समर आणि अनुसूया परत आले तर माझा खेळ संपला. कारण अनुसूया जर जिवंत आहे तर बाळाबाई आणि आढळरावांचं लग्नच मान्य होत नाही. त्यामुळे ना बाळाबाईला कोणता हक्क मिळणार रांगणे पाटलांच्या संपत्तीवर, ना दुष्यंतला कोणता हक्क मिळणार. मग बाळाबाईकडे एकच पर्याय असेल, तो म्हणजे समर आणि या अनुसूयाला संपवणं, त्यांना मारणं. आणि बाळाबाईसाठी हे काही अवघड नाही आहे. आणि समर आणि अनुसूयाला बाळाबाईच्या या रागाच्या भरात वाचावं लागेल, स्वतःला वाचवावं लागेल, नाहीतर त्यांचाही खेळ खल्लास होईल यात शंका नाही. म्हणजे समरने खरंच आताताईपणा केलाय आणि हा आताताईपणा त्याच्या जीवावर, त्याच्या आईच्या जीवावर बेतू शकतो. त्याने स्वतःच्याच पायावर मोठा धोंडा मारून घेतलाय यात शंका नाही. तर फ्रेंड्स, खरंच हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेत एवढ्या लवकर हा ट्विस्ट येईल आणि समर आपलं सत्य आढराव आणि दुष्यंतला सांगेल असं वाटलं नव्हतं. पण समरला आता घाई झाली आहे. त्याला असं वाटतंय की कृष्णा आपली मदत करणार नाहीये, कृष्णा आपली साथ देणार नाहीये, त्यामुळे तो असं वागला. पण बाळाबाई विरुद्ध हे सगळे आरोप सिद्ध करण्यासाठी त्याच्याकडे कोणता पुरावाच नाहीये. ही जी घटना घडली होती ती 26 वर्षांपूर्वी घडली होती आणि बाळाबाईने यांचा संसार मोडला किंवा अनुसूयाला मारण्याचा प्रयत्न केला याचे कोणतेही पुरावे समर आणि अनुसूयाकडे नाहीये. आणि कोर्टात किंवा पोलिसांमध्ये सुद्धा हे पुरावे मान्य होणार नाही. जास्तीत जास्त आढराव आणि समरची DNA टेस्ट होऊ शकते, पण बाळाबाईला या सगळ्या संपत्तीतून बाहेर काढणं त्यांना नक्कीच अवघड जाईल. आणि बाळाबाई काही कायदा मानत नाही, तिचे सगळीकडे कॉन्टॅक्ट्स आहे. त्यामुळे बाळाबाई विरुद्ध लढणं समर आणि अनुसूयाला खूप जड जाणार आहे. जरी आढराव त्यांच्या बाजूने उभे राहिले तरी सुद्धा हे खूप अवघड होईल यात शंका नाही. आणि कोणताही मुलगा आपल्या आईविरुद्ध हे सगळं सत्य पचवू शकत नाही. दुष्यंत तर आधी यासाठी नकारच देईल, पुरावा मागेल आणि अनुसूया समोरकडे कोणताच पुरावा नाहीये हे सुद्धा खरं आहे. म्हणजे आता कृष्ण आणि दुष्यंतच्या आयुष्यात हे खूप मोठं वादळ आलंय. कृष्णाबद्दल दुष्यंतच्या मनात खूप प्रेम आहे. कृष्णाने बाळाबाई विरुद्ध एवढं मोठं सत्य दुष्यंतसमोर आणलं, दुष्यंतने ते पचवलं. कृष्णाची साथ देण्यासाठी तो स्वतःच्या आईला, एवढी मोठी संपत्ती, घरदाराला सोडून बाहेर पडला. पण आता कृष्णा ही समर आणि अनुसूयाला मदत करत होती आणि बाळाबाईचं एवढं मोठं सत्य समजल्यानंतर दुष्यंतची रिॲक्शन काय असणार, दुष्यंत पुन्हा एकदा कृष्णाची साथ देणार की कृष्णाच्या विरोधात उभं राहणार, हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला काय वाटतं? आता समरने हा मोठा खुलासा तर केलाय, याचे परिणाम काय होणार आणि मग पुढे काय होणार? एकतर समर आणि अनुसूया या दोघांबद्दल मनात खूप शंका आहेत, कारण त्यांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे असं वाटतंय. कधी कधी ते असं म्हणतात, आम्हाला आमचा हक्क हवाय, आम्हाला आमची संपत्ती हवी आहे. आणि कधी कधी समर संपूर्ण रांगणे पाटील कुटुंबाला मला संपवायचं आहे, त्यांचा मला जीव घ्यायचा आहे, अशा बतावण्या करत असतो. त्यात कृष्णाचा फायदा तर त्यांना करून घ्यायचा आहे. जेव्हा कृष्णा त्यांना मदत करत होती तेव्हा कृष्णा खूप चांगली आहे, कृष्णा तू आम्हाला मदत कर, कृष्णाशी ते गोड गोड बोलायचे. आणि जेव्हा कृष्णाने त्यांना सांगितलं की मी दुष्यंत सरकारांबरोबर पुण्याला चालली आहे, मी तुमची मदत करू शकत नाही, तेव्हा याच समरने चक्क कृष्णा मेली तर मेली, मला कृष्णाची काही गरज नाही आहे, अशा गोष्टी तो बोलला. म्हणजे समर आणि अनुसूया एक नंबरचे स्वार्थी आहेत. त्या दोघांबरोबर अन्याय झालाय हे आपल्या सगळ्यांना मान्य आहे की बाळाबाईने त्यांच्याबरोबर जे काही केलं ते अगदी चुकीचं केलं. आणि आढरावांच्या संपत्तीवर, त्यांच्या प्रेमावर, त्यांच्या घरदारावर समर आणि अनुसूयाचाच खरा हक्क आहे. परंतु हा हक्क मिळवण्यासाठी कृष्णाचा वापर करून घेणं आणि जर कृष्णाने मदत नाही केली तर कृष्णा मेली तर मेली असं बोलणं हे सुद्धा खूप चुकीचं आहे. आणि दुष्यंतचा सुद्धा या संपत्तीवर तितकाच हक्क आहे. समर आणि अनुसूया जर चांगले आहेत आणि बाळाबाईपेक्षा आम्ही वेगळे आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न करताय, तर मग बाळाबाई जे काही वाईट वागली तसंच समर आणि अनुसूया सुद्धा वागणार का? दुष्यंत खूप चांगला आहे, कृष्णा चांगली आहे, कृष्णा त्यांना एवढी मदत करते, मग समर आणि अनुसूया कृष्णा आणि दुष्यंतला सुद्धा मदत करू शकतात, त्यांना या घरात राहू देऊ शकतात, गुन्ह्या गोविंदाने सगळे एकाच घरात राहू शकतात. पण जर ते कृष्णा आणि दुष्यंतला सुद्धा घराबाहेर काढण्याचा विचार करताय तर या दोघांमध्ये नक्कीच खूप मोठी खोट आहे आणि कृष्णाने हे वेळेत ओळखायला हवं.
कारण समर दुष्यंतला आपला सगळ्यात मोठा दुश्मन समजतो. बाळाबाईने त्याचं वाकडं केलंय, पण दुष्यंतची काहीच चूक नाहीये. दुष्यंतने काहीच वाईट केलेलं नाही ना. मग समर म्हणतो की जोपर्यंत दुष्यंत आहे तोपर्यंत मला माझा हक्क मिळणार नाही, मला दुष्यंतला मारावं लागेल, दुष्यंतला संपवावं लागेल. हे म्हणणं सुद्धा खूप चुकीचं आहे. एवढं मात्र खरं, कारण दुष्यंत हा कृष्णाचा नवरा आहे, कृष्णाचं कुंकू आहे. आणि ज्या कृष्णाने समर आणि अनुसूयाला एवढी मदत केली, त्यांना धीर दिला, आणि आज न उद्या कृष्णा त्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेल, यात शंका नाही. आणि त्याच कृष्णाचं कुंकू उजाडण्यासाठी समोर बोलतोय, हे सुद्धा खूप चुकीचं आहे. म्हणजे कृष्णाला आता फक्त एक नाही, दोन नाही, तर तीन लढाया लढाव्या लागणार आहेत. पहिली लढाई तर तिला बाळाबाई विरुद्ध लढायची आहे. म्हणजे बाळाबाई ही काही आता शांत बसणार नाही, तिची कट कारस्थानं सुरू होतील. कृष्णाला त्याविरुद्ध लढायचं आहे. दुसरी लढाई म्हणजे कृष्णा ही चांगली आहे, ती अन्यायाविरुद्ध लढते, म्हणून समर आणि अनुसूयावर जो अन्याय झाला आहे तो अन्याय दूर करण्यासाठी तिला लढायचं आहे, त्यांचा हक्क त्यांना परत मिळवून देण्यासाठी लढायचं आहे. आणि तिसरी लढाई म्हणजे तिला स्वतःसाठी, स्वतःच्या संसारासाठी, दुष्यंतसाठी लढायचं आहे. कारण समर आणि अनुसूया दुष्यंतच्या जीवावर उठले आहेत. दुष्यंत आहे तोपर्यंत आपल्याला आपला हक्क मिळणार नाही असं त्यांना वाटतंय. त्यामुळे दुष्यंतच्या जीवाला सुद्धा धोका निर्माण झाला आहे. कृष्णाला दुष्यंतला वाचण्यासाठी सुद्धा लढायचं आहे, एवढं मात्र खरं. आणि हे सगळं करताना कृष्णाची चांगली दमछाक होईल. तसंही आजच्या कलियुगात जो सत्याच्या बाजूने असतो, न्यायाच्या बाजूने असतो, त्याच्यावर खूप संकटं येत असतात. त्याचं आयुष्य हे काही सुखकर नसतं, एवढं मात्र खरं. आणि जो खोटा असतो, जो अन्याय करतो, तो मात्र सुखात राहतो. कलियुगाचं हेच खरं रूप आहे आणि कृष्णाला ते सहन करावं लागतंय. बाळाबाईसारखी कपटी कारस्थानी बाई ही मागील 26 वर्षांपासून गावावर राज्य करतेय, मस्त ऐशोआरामाचं आयुष्य जगतीये. आणि बिचारी कृष्णा अनाथ होती. लहानपणापासून तिने किती कष्ट भोगलेय, किती त्रास सहन केलाय. सावित्रीचा किती त्रास सहन केलाय हे आपण सगळ्यांनी पाहिलंय. लग्न झालं दुष्यंतबरोबर, दुष्यंत तिच्यावर प्रेम नव्हतं. आणि मग या रांगणे पाटलांची सून बनल्यानंतर बाळाबाईने सुद्धा तिला खूप त्रास दिला, तिला जगणं नको नकोसं करून टाकलं, हे सुद्धा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मग कृष्णाने कसंबसं दुष्यंतचं प्रेम मिळवलं, तर तिला घर सोडून जावं लागलं. आणि आता ती समर आणि अनुसूयाला मदत करतेय, तर हे दोघे सुद्धा कृष्णाच्या आणि कृष्णाच्या कुंकवाच्या जीवावर उठले आहेत, कृष्णाविरुद्धच वागताय. त्यामुळे कृष्णाच्या आयुष्यात संकट काही संपणार नाहीये. कृष्णाला या संकटांना तोंड देतच पुढं जायचंय, एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, खरंच हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका आता दिवसेंदिवस खूप इंटरेस्टिंग होत चालली आहे. या मालिकेत जे ट्विस्ट येत आहे ना, ते पाहायला खूप मजा येते. पण या सगळ्या ट्विस्टमध्ये कृष्णा, दुष्यंत, समर, अनुसूया, बाळाबाई हे सगळे आपली एक एक बाजू निवडू शकतात. कृष्णा म्हणू शकते मी दुष्यंतच्या बाजूने आहे, समर आणि अनुसूया त्यांच्या बाजूला योग्य आहेत, बाळाबाई तर तिच्या मनाचंच करते. परंतु या सगळ्यामध्ये आढळरावांचं मात्र चांगलं सँडविच होणार आहे. कारण आढळरावांसमोर एक खूप मोठा पेच उभा राहिला आहे. समर हा त्यांचा मुलगा आहे, त्यांची लाडकी बायको अनुसूयाचा मुलगा. त्यामुळे समरबद्दल त्यांच्या मनात खूप प्रेम निर्माण होईल, यात शंका नाही. अनुसूयावर तर त्यांचं प्रेमच आहे. अनुसूया जिवंत आहे हे समजल्यावर आढळराव खूप खुश होतील. पण त्याच वेळेस आढळरावांचं दुष्यंतवर सुद्धा किती प्रेम आहे हे आपल्यापासून लपलेलं नाहीये. आढळराव हे कृष्णाला सुद्धा आपली मुलगीच मानतात. म्हणजे हे चारही माणसं चार वेगवेगळ्या कोपऱ्याला उभी राहणार आहेत, एकमेकांच्या विरुद्ध उभी राहणार आहेत. आणि आढळरावांना यांच्याकडे जावं की त्यांच्याकडे जावं हा प्रश्न पडेल. जर आढळराव समर आणि अनुसूयाच्या बाजूने बोलले तर दुष्यंतवर, त्यांच्या लाडक्या दुष्यंत आणि कृष्णावर अन्याय होईल. आणि जर ते कृष्ण आणि दुष्यंतच्या बाजूने बोलले तर समर आणि अनुसूयावर अन्याय होईल. मागील 26 वर्षांपासून ते त्रास सहन करताय, दुःख सहन करताय, अन्याय सहन करताय. आणि आतासुद्धा आढळराव त्यांना जर इग्नोर करत असले, त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असले, तर त्यांच्यावरचा हा अन्याय वाढत जाईल, यात शंका नाही. म्हणजे आढळरावांसाठी आता इकडे आड तर तिकडे विहीर असणार आहे. कारण जोपर्यंत बाळाबाईचं खरं सत्य दुष्यंत समोर येत नाही, तोचपर्यंत दुष्यंत हा काही आढळरावांना जवळ करणार नाही. त्यामुळे आढळरावांना आता एकाची निवड करावी लागणार आहे. त्यांना एकतर कृष्ण आणि दुष्यंतची निवड करावी लागेल
किंवा मग अनुसूया आणि समरची निवड करावी लागेल. अनुसूया आणि समर त्यांची लाडकी बायको आणि त्या बायकोचा मुलगा, त्यांचा पहिला मोठा मुलगा यांच्याबद्दल आढळराव आजपर्यंत अनभिज्ञ होते. त्यांना आपल्या बायकोबद्दल आणि मुलाबद्दल काहीच माहिती नव्हतं. आपली अनुसूया ही 26 वर्षांपूर्वी जग सोडून गेलीये, मेलीये असं त्यांना वाटायचं. आणि आज 26 वर्षानंतर ते पुन्हा एकदा त्यांच्यासमोर उभे ठाकले आहेत. आढळरावांसाठी हा खूप आनंदाचा क्षण आहे. परंतु समर आणि दुष्यंत हे दोघे एकमेकांचे दुश्मन झाले आहेत. समरला असं वाटतंय, जोपर्यंत दुष्यंत माझ्या वाटेतून बाजूला सरत नाही तोपर्यंत मला माझा हक्क मिळणार नाही. आणि दुष्यंतच्या मनातसुद्धा समरविषयी नक्कीच राग, नाराजी निर्माण होईल एवढं मात्र नक्की. आणि कृष्णासुद्धा दुष्यंतची साथ देईल, ती काही समर आणि अनुसूयाची साथ देणार नाहीये. म्हणजे एकीकडे बाळजाबाई असेल, एकीकडे समर आणि अनुसूया असतील आणि एकीकडे कृष्ण आणि दुष्यंत असतील आणि या सगळ्यांच्या मध्ये असतील आढळराव. आढळरावांना आता कोणाची तरी निवड करायची आहे. ते सगळ्यांची निवड नाही करू शकत, त्यांना फक्त एकाचीच निवड करायची आहे. मग आढळराव कोणाची निवड करतील, कोणाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील, कोणाची साथ देतील, हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग असेल. म्हणूनच हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेमध्ये सध्या जे ट्रॅक सुरू आहेत, जे ट्विस्ट सुरू आहेत ते खूप भारी आहेत, यात शंका नाही. पण मालिकेची मुख्य हिरोईन कृष्ण आहे, त्यामुळे कृष्णाला सुवर्णमध्य काढावं लागणार आहे. बाळजाबाईला तर तिच्या पापांची शिक्षा मिळालीच पाहिजे. कृष्णाचा जीव तिने घेण्याचा प्रयत्न केला, जे काही केलं त्यासाठी कृष्णाने तिला माफ केलं. परंतु अनुसूयाचा जीव घेणं असो किंवा मग 26 वर्षांपासून आढळरावांना जो त्रास दिला, त्यांचा जो छळ केला, या सगळ्या गोष्टींसाठी बाळजाबाईला शिक्षा मिळायलाच हवी. मागील 26 वर्षांपासून बाळजाबाईने गावकऱ्यांची जी लूट केली आहे, गावकऱ्यांची जी पिरवणूक केली आहे, त्यांचा छळ केला आहे, त्याचंसुद्धा फळ बाळजाबाईला मिळायलाच हवं. त्याची शिक्षा बाळजाबाईला मिळायलाच हवी. बाळजाबाई तर जेलमध्ये जाणार, चक्की पिसणार, खडी फोडणार. परंतु आढळराव यांनासुद्धा आपला हक्क मिळाला पाहिजे. मागील 26 वर्षांपासून आढळरावांनी सुद्धा खूप भोगलं आहे. त्यांचा पोटचा लेक दुष्यंत त्यांच्यापासून तुटला आहे, तो खूप दुःखी आहे. आढळरावांना त्यालासुद्धा परत मिळवायचं आहे. आणि जो मुलगा 26 वर्षांपासून त्यांना माहीतच नव्हता, त्या समरचं प्रेमसुद्धा त्यांना मिळवायचं आहे. त्या समरला बापाची माया द्यायची आहे, जी त्यांची लाडकी बायको अनुसूया 26 वर्षांपासून त्यांच्यापासून दूर होती. त्या अनुसूयाचं प्रेम त्यांना हवं आहे. त्या अनुसूयाला मनात साठवलेलं प्रेम त्यांना द्यायचं आहे. आणि हे सगळं फक्त कृष्णाच करू शकते. ही सगळी माणसं चांगली आहेत, परंतु कृष्णाला त्यांच्या मनातील गैरसमज दूर करावे लागतील आणि या सगळ्यांना एकत्र आणावं लागेल. आणि जेव्हा समर, दुष्यंत, अनुसूया, कृष्णा आणि आढळराव हे 5 जण एका बाजूला उभं राहतील, तेव्हा समोर बाळजाबाईची कितीही मोठी सेना असली, त्यांचं कितीही मोठं सैन्य असलं, बाळजाबाईची सत्ता, संपत्ती, पैसा याचा कितीही मोठा दरारा असला, तरी हे 5 जण बाळजाबाईला पुरून उरतील. बाळजाबाईच्या पापांची शिक्षा तिला देऊन राहतीलच, यात शंका नाही. आणि आपण सुद्धा त्या क्षणाची वाट पाहू, जेव्हा समर, दुष्यंत हे दोघे एकमेकांचा हात हातात घेतील. कृष्णा, अनुसूया, आढळराव हे सगळे एकत्र येतील आणि हे 5 जण बाळजाबाईला जमिनीत पुरतील, तिचं साम्राज्य उद्ध्वस्त करून टाकतील. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा हा ट्विस्ट पाहायला आवडेल ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेत तुमचं सगळ्यात फेवरेट कॅरेक्टर कोणतं आहे? कृष्णा, दुष्यंत, आढळराव की बाळजाबाई? हे सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सगळ्यात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.